हे कोलिम आहे, खरा कोलिम म्हणजे स्वच्छ धुवायला लागते. ते खडा असते, त्याचे शेवाल असते, ते निवडून स्वच्छ धुवायचं. या लसणाची पेस्ट आहे. ही मिरची पावडर आहे, त्याच्यात लसूण पेस्ट केलेली आहे. लसूण आणि मिरची ही पेस्ट केलेली आहे. ही मिरची ओली कापलेली आहे. म्हणजे आळू अंजली ह्याच्यामध्ये मिक्सर केलेला आहे. म्हणजे कणीदार पाहिजे, भरड पाहिजे, म्हणजे चटणी कशी आपल्याला छान होईल. पूर्णामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आणि या चटणीमध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे. आपण आता पहिला काय करू, लसूण टाकलेलं आहे, किसलेला आहे अंजलीमध्ये, कारण त्याच्यानंतर कणीदार लसूण होणार. कणीदार लसूण होणार, मग खाऊ शकता. कापवले अति उत्तम. आता हे तुम्ही परता बरं का. आणि आता आपण हे थोडीशी आल्याची पेस्ट टाकू. आल्याची परता छानपैकी. आणि आपल्याला ही मिरची सरकात आता सजलय गो, ढोलू जायली करवली. चिंबोऱ्यात आता नाचतय र, वाकटी निघाली सरवली. दारू पिऊन जिंदवटा भरलय घर. पैकी तेल सुटलेलं आहे. मिरची पावडर, आलं लसणाची पेस्ट, मिरची, तेल आपली मिक्स झालेलं आहे. छान कसं तेल पण वरती आलेलं आहे. आता आपण थोडं लगेच जरा कोलिम हा मीठ लावलेलं आहे, त्याच्या पुरताच मीठ, याच्याच पुरता मीठ. आता आपण हे याच्यात मिक्स करूया. हां, छानपैकी आता हे परतून घेऊया. नॉनव्हेज आहे हो, नाही तर व्हेज समजून खा. घटा पूर्ण. आता याच्यात काय करायचं, आणि ते जरा गॅस कमी करायचा, म्हणजे जेणेकरून आपला तो कोलिम करपला नाही पाहिजे. भाकरीची पण छान लागते, कापोल्यासोबत पण छान लागते, चपातीसोबत पण छान लागते. करपून द्यायचं नाही. कलर आला ना, परतायचं झालेलंच आहे ना. तेल पण सुटलेलं आहे छानपैकी. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण काय करू, एक चपाती, कांदा, टॅमॅटो छानपैकी नाश्ता वाढूया. नाश्ता न्याहारी भाकरीने तर छानच लागेल. भाकरी नाही केलेली म्हणून चपाती दाव. देव अग्री नाश्ता नॉनव्हेज. जय सद्गुरू.